आम्ही गेलो होतो मैफिल हॉटेलमध्ये प्रोग्रामसाठी. बघू शकता किती सुंदर हॉटेल आहे हे. माझे हस्बंड म्हणे मला नेतच नाही म्हणे, तरी पण मी जिद्द करून त्यांच्यासोबत गेली होती. त्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं मी प्रेग्नेन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये काय झालं. तर मग मी घरी आली बाळाला घेऊन, तर आमचं वेलकम पण कोणी केलं नाही. माझा नवरा सोबत आलाच नाही आमच्या. त्यांच्या भावाच्या गाडीमध्ये पाठवून दिलं आम्हाला आणि आम्ही घरी आलो. आमचं वेलकम कोणीच करायला नव्हतं. माझे हस्बंड बाहेर चालले गेले होते पहिलेच. पैसे जाण्याचं कारण म्हणजे त्यांचे पैसे खूप चालले गेले होते. मोनाली ढोले हॉस्पिटलच तसं आहे, सर्वांच्या मुलांना काचत ठेवलं होतं त्यांनी. माझ्या मुलाचं 12 दिवसावर घरी छोटंसं बारसं केलं. मोठं बारसं पण नाही केलं आम्ही. मग काही दिवसानंतर त्याचा वाढदिवस केला शौर्याचा. ते पण मी बोलू शौर्याचा वाढदिवस केला. वाढदिवसात कोणच काही त्याला सोन्याचं गिफ्ट नाही दिलं. आप्पानी पण नाही दिलं, काकानी पण नाही दिलं. माझे रिलेटिव्ह तर काही लक्षच नाही देत. ते येत पण नाही, देत पण नाही, कारण की मला आईबाबा नाही आहे. यांच्या पप्पाला यांनी म्हटलं होतं का माझ्या मुलासाठी काहीतरी 1-2 ग्रामचं करून द्या पप्पा. त्यांनी पण नाही म्हटलं. माझ्याकडे पैसे होते त्यांच्याकडे, पण त्यांनी पण करून द्यायला नाही म्हटलं. यांना खूप राग आला होता. स्वतःच्या नातासाठी काही करून नाही देत आहे पप्पा, आणि खूप राग आला मग यांना. मला सांगत होते दुसऱ्याला पप्पा पैसे देते, काही करून देते, तर आम्हाला माहीत पण नव्हतं होत, आणि नंतर दुसऱ्यांपासून आम्हाला माहिती मिळत होती. मग स्वतःच्या नातासाठी 2 ग्राम सोनं नाही करू शकत म्हणे, आणि असे दुसऱ्यासाठी काय नाही केलं म्हणे त्यांनी. आम्हाला घरात माहिती नाही पडत होतं म्हणे. 1 तास लढत बसले होते आणि सांगत होते माझा नवरा. माझा मुलगा आता शौर्य 1.5 वर्षाचा झाला आहे आणि खूप छान आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. कोणाकोणाच्या फॅमिलीमध्ये असंच होते तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता माझा नवरा लॉ करत आहे, त्यामुळे काही जॉब वगैरेची सोय नाही आहे त्यांच्याकडे. वकिलाच्या हाताखालीच काम करते, म्हणून 10,000 अशा पेमेंट पडते त्यांना. आणि आम्ही खूप एन्जॉय केला हॉटेलमध्ये, जेवण वगैरे केलं. खूप छान हॉटेल होतं. आणि शौर्यने बी खूप मस्ती केली त्याच्या पप्पासोबत आणि माझ्यासोबत. असा गेला आमचा दिवस आजचा.